अरे आज आमच्या भारतीय जनता पार्टीचा गटनेताची स्थापना इकडे झालेली आहे. आमची गटाची स्थापना झाली आणि गटनेत्याची आज निवड ही घोषित करण्यात आली. त्याची नोंद या इकडे कोकण भवनमध्ये कोकण आयुक्तांकडे केलेली आहे. याच्यामध्ये पुढच्या ज्या घडामोडी आहेत, ज्या महानगरपालिकेमध्ये कुठल्या पदावर काय असलं पाहिजे याच्या संदर्भातली भूमिका ही नजीकच्या काळामध्ये पक्ष म्हणून आम्ही सगळेजण मिळून घेणार. याच्या संदर्भातली आज बैठकही आहे. दोन्ही पक्षांमध्ये चर्चा होईल आणि प्रामुख्याने सर्व नगरसेवकांचं मत खरं तर विरोधी पक्षामध्ये विरोधी पक्ष नेता पद आपल्याकडे घेतलं पाहिजे या भूमिकेचं आहे. पण याच्यामध्ये आम्ही माहितीमध्ये लढलोय, त्याच्यामुळे निश्चितपणे चर्चेमधनं याच्यामधनं काय खरं तर पुढचा मार्ग निघेल हा आम्ही प्रयत्न करतो. आज गणेश नाईकांवर त्यांच्या पाठीवर त्यांच्या प्रवक्त्याने टीका केली, त्याबद्दल आमच्या पाठी मी खरं तर या पातळीची टीका टिप्पणी कोणी करणं हे योग्य नाही. मी भारतीय जनता पार्टीचा प्रवक्ता म्हणून अनेकदा चॅनल्सवरती जात असतो, पण याच्यामध्ये आपण कुठली पातळी ठेवली पाहिजे आणि कुठल्या स्तरावरती आपण उतरलं पाहिजे याच्यावरनं लोक खरं तर आपली आणि आपल्या पक्षाचं आकलन करतात. त्याच्यामुळे ज्यावेळेस आपण कुठेही वक्तव्य करतो त्यावेळेस ती पक्षाची भूमिका मांडत असतो. पक्षाच्या संदर्भातली भूमिका मांडत असताना याच्यामध्ये मतदार लोक जनता आपल्याला बघत असते हे डोळ्यासमोर ठेवून खरं तर आपण याच्यामध्ये निश्चितपणे बघा की प्रत्येक जण आपापल्या पक्षाची भूमिका घेत असतो. ते पक्षाची भूमिका घेत असताना कार्यकर्त्याची भूमिका घेत असताना त्याच्यामध्ये ते अग्रेसिव्हली कुठे कुठे भूमिका मांडतही असते. पण याच्यामध्ये निश्चितपणे आमचे राज्याचे नेते सक्षम आहेत. माननीय फडणवीस साहेबांच्या नेतृत्वामध्ये राज्य सरकार काम करते. सगळेच नेते एकत्र कॅबिनेटमध्ये सर्व राज्याच्या हिताचे निर्णय घेत असतात आणि त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टींवरती योग्य त्या वेळेस त्यांच्या माध्यमाने मार्ग निघून जाईल. सर, तुम्ही निवडणूक प्रभारी देखील आहात. तुम्ही ज्या पद्धतीने मागणी करणार का? कारण शील ते वडवली भाजप वाढवली अशा पद्धतीने बॅनर संपूर्ण शहरामध्ये ठाणे शहरामध्ये लावण्यात आले होते. त्यामुळे कुठली खाते महत्वाची जी आहे ती भाजप या ठिकाणी मागणी करणार आहे वरिष्ठांकडे? याच्यामध्ये आता एकत्रित चर्चा निश्चितपणे होईल. याच्यामध्ये जे आम्ही आमच्या निर्धारनाम्यामध्ये लोकांसमोर मतदारांसमोर जो एक ब्लूप्रिंट ठेवलेला आहे, त्याचबरोबर आज राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात विकास होतो. तो विकास ठाण्यातही झाला पाहिजे हे निश्चितपणे मतदारांची अपेक्षा आहे आणि त्याच्यामुळे महानगरपालिकेमधलं प्रमुख पद हे भारतीय जनता पार्टीकडे असणं गरजेचं आहे, जेणेकरून आम्ही जो अजेंडा डोळ्यासमोर लोकांच्या ठेवलेला आहे तो आम्हाला पुरा करता येईल. याच्यामध्ये आमची मागणी फार स्पष्ट आहे की जो कोण त्या प्रमुख पदावर बसेल त्याला त्या पदाला न्याय देण्यासाठी 2 ते 2.5 वर्ष कार्यकाळ असणं गरजेचं आहे. 1 वर्षामध्ये त्याला त्या पदाला न्याय देता येणार नाही. त्याच्यामुळे त्या प्रमुख पदावरती जो कोण व्यक्ती असेल त्याला 2 ते 2.5 वर्षाचा कार्यकाळ हा निश्चितपणे भेटला. 2.5 वर्ष महापौर आपण मागणार. मी तुम्हाला मगाशी सांगितल्याप्रमाणे की जो कोण व्यक्ती त्या पदावर असेल त्याला 2 ते 2.5 वर्षाचा कार्यकाळ असणं हे अपेक्षित आहे. सर, गटनेता कोण? आमचे गटनेता सन्माननीय मुकेश मोकाशी यांची आज या इकडे कोकण भवनमध्ये आम्ही नोंद केलेली आहे. ते थर्ड टर्म नगरसेवक आहेत आणि माजी उपमहापौर आहेत. सर, हिंदी